12वीमध्ये शिक्षण घेत असलेली प्रिया भरलेली जवानी, दिसायला सुंदर आणि साधीभोळी होती. त्याच्यामुळे तिच्या कॉलेजमधली सगळी पोरं तिच्याकडे बघत होती, तिच्यावरती लाईन मारत होती. पण तिने एकालाही होकार दिलेला नव्हता, कारण ती साधीभोळी होती दिसायला आणि स्वभावाने पण साधीभोळी होती. पण ही साधीभोळी महिला पुढे चालून एक नाही, दोन नाही, तब्बल 3 पुरुषांसोबत खेळ करणार हे कोणाला माहिती होतं? तर नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामधील एक घटना आहे मित्रांनो. ही प्रिया होती, तिचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी काय विचार केला, की आता आपण प्रियाचं लग्न लावून देऊ. त्यांच्या पण घरची परिस्थिती नाजूक होती. त्यामुळं स्थळं पण तशीच येत होती, नाजूक परिस्थितीवाली. तर तिच्याकडे एक स्थळ आलं. जितेंद्र नावाच्या या व्यक्तीचं. जितेंद्र बांधकाम कामगार होता. तर जितेंद्र 27-28 वर्षाचा जितेंद्रनं काय केलं, की बघितल्या क्षणी जसं की मी सांगितलं, प्रिया एकदम दिसायला भारी होती. त्याने होकार दिला. त्यांचं ठरलं, लग्न झालं. जितेंद्र एक सेपरेट खोली करून राहायला लागला. 1 महिना गेला, 2 महिने गेले. तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी त्यानं प्रियाला काम बघितलं. प्रियाला म्हणला, की "तू आता घरी तर बसून काय करणार आहे? चल कामाला जाऊ." ठीक आहे म्हणली. काम चालू केलं. 7-8 महिन्यानंतर तिला गर्भवती झाली ती. आणि मग ती माहेरी गेली डिलिव्हरीसाठी. माहेरी 3-4 महिने राहिल्यानंतर तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ती आपली घरी आली. आता एकटीच घरी आणि तिच्या मुलासोबत. मुलाला खेळवायची. जितेंद्र म्हणाला, की "तू मुलाचं लक्ष घे, मी काम करतो." तर जितेंद्र कामावरती गेल्यानंतर त्याचं लक्ष काय लागत नव्हतं. त्यानं लक्ष लागत नसल्यामुळे जितेंद्रनं प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला. आता मोबाईल हातात आल्यामुळे, स्मार्टफोन आल्यामुळे शिक्षण झालेली प्रिया तिनं Facebook, Instagram, YouTube बघायला चालू केलं. तुम्हाला तर माहिती आहे Instagramमुळे आजकाल किती परिवार बरबाद झालेले आहेत. तर तिनं ते Instagram चालू केलं. चालू केल्यानंतर सचिन नावाच्या या व्यक्तीसोबत तिची ओळख झाली Instagramवरती. तिलाही तो जवानीमध्ये बसलेला सचिन आवडला. सचिन आवडला, की तिनं त्याच्यावरती चॅटिंग करायला चालू केली. कॉलवर आले, कॉलवर बोलायला चालू केलं. पण इकडं ज्या कामासाठी तिला घेऊन दिला होता जितेंद्रनं मोबाईल, त्याला करमत नव्हतं कॉल करायसाठी. तो घरी आला की विचारायचा, "तुझा फोन दिवसभर बिझी लागतोय, काय करते?" ती म्हणायची, "माझ्या आईसोबत बोलते." "बरं ठीक आहे," म्हणलं, "काय अडचण नाही." ठीक आहे, त्यांचं झालं. एक दिवशी तिनं सचिनला पत्ता दिला. सचिन आला घरी आणि येताना पॉवरच्या गोळ्या घेऊन आला, कारण त्याला माहिती होतं आज आपला मेळ लागणार आहे. ते आल्यानंतर एकटंच तिचा लहान मुलगा असल्यामुळं आणि प्रिया एकटीच असल्यामुळे त्या दोघांनी रंगारंग कार्यक्रम केला. सचिनला सवय लागली. सचिन आता दररोज यायला लागला, कार्यक्रम करायचा, जायचा आणि संध्याकाळी ती काय करायची, जितेंद्रला बाहेर ढकलून द्यायची, कारण तिची तर दिवसाची हौस भागून जायची. मग जितेंद्रपाशी काम नसायचं. मग जितेंद्र पण थकून आल्यामुळे तो बी काय एवढा विचार करत नव्हता. हळू असं झालं. मग तुम्हाला सांगतो, सचिनचं लग्न ठरलं. सचिनला ह्याच्यापेक्षा भारी मिळाल्यानंतर त्यानं हिला इग्नोर करायला चालू केलं. ती नाराज झाली. आता काय करावं? याचं तर ही मला सोडून गेला माझा उपयोग करून. मग ती काय केलं, सचिनला तिनं फोन करायला चालू केला. सचिन मला नाही भेटत. मग तिनं काय केलं, सचिनपाशी गेली. म्हणली, "ठीक आहे," म्हणलं, "काय अडचण नाही." सचिनची ज्या मुलगीसोबत लग्न ठरलं होतं तिचा नंबर घेतला आणि तिला फोटो व्हिडिओ पाठवले या दोघांचे. तर सचिनचं तर मोडून गेलं. सचिन गेला रागाला. सचिन आला, शिव्या द्यायला लागला, भांडणं करायला लागला. तर सगळ्या मोहल्ल्याला समजलं की हिचं काय कुटाणा चालू होतं आणि जितेंद्र पण समजलं. जितेंद्रनं तिला हाकलून दिलं. तर तिनं पण एक खोली करून राहायला चालू केलं पोरासोबत. ती दोघं राहायला लागली, मुलगा आणि ती. मग सचिन पण आता लग्न तर मोडलं म्हणल्यावर काय तर करावं लागणार. पण परत आला प्रियापाशी आणि म्हणाला, "जाऊ दे आता, जे काय झालं ते झालं, भांडणं करू नको, आता राहू नीट." ठीक आहे म्हणली. राहायला चालू केलं त्यांनी. तर तिनं एक दिवशी असंच गेलं, महिना 15 दिवस गेल्यानंतर सचिननं बघितलं की तिच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या व्यक्तीचा नंबर होता. म्हणजे बघा आता, नवरा, सचिन आणि गणेश, आता हे तिघंजण, ही 1 महिला आणि 3 पुरुष असा यांचं समीकरण जुळून आलं. तर तो म्हणला, "काय आहे?" ती म्हणली, "काय नाही, असंच आहे, काहीच माझं चालू नाही." सचिन म्हणला, "ठीक आहे, काय अडचण नाही." त्यानं लक्ष द्यायला चालू केलं. एक दिवशी 10 वाजता रात्री सचिननं बघितलं की प्रिया साडी घालून नटून-थटून संध्याकाळी 10 वाजता लॉजकडे निघालेले गणेशसोबत. तर तो आला, चाकू घेतला हातात आणि तिला मारहाण चालू केली आणि तिच्यावरती हल्ला केला. प्रिया ओरडत होती आणि गणेश आडवा गेल्यानंतर तो सचिन म्हणाला, "तू काय मध्ये येऊ नको, नाही तर तुलाही मारीन." तर गणेश काहीच करू शकला नाही. तर अशा प्रकारे प्रियाला संपवलं. आसपासच्या लोकांनी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण काहीच होऊ शकत नव्हतं. मृत घोषित केलं होतं. पोलिसांना घटना समजल्यानंतर पोलिसांनी लगेच सचिनला आणि त्या गणेशला ताब्यात घेतलं. गणेशने सांगितलं की असं झालेलं आहे आणि हे या सचिनने केलेलं आहे. तर सचिनला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. तर